लोक तर म्हणूक लागली की अरे हा आमचाच कोकण, पण ह्या असा खय आम्ही नाही. तर मला भेरा ही त्या सुरंगीच्या फुलांसारखी असं वाटायला लागलेलं आहे. आता यांच्या थोड्या भाषेत बोलतोय. ओ काकू, तुम्ही पिक्चर मध्ये काम करशात? मी म्हटलं अजिबात नाही. बोलणारे माणसं पण ते हाक मारताना काय रे काय गेलस हे असेच हाक मारतात. हक्क मालवणी माणूस हा हक्काचा प्रेक्षक आहे. सकाळपासून 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मी आपलं कॅमेरा आणि मी गोष्ट म्हणजे मी कधी कॅमेरा समोर काम केलं नाही. कॅमेराच्या मागे काम केलंय पण समोर काम करू नाही हे पहिलंच. तर भेरा आमचं काही नाहीये, आम्ही भेराचं काहीतरी आहोत. काकी तू काय आवड गावला? माझं घाम फुटलं. मी म्हटलं माका आवड कसा म्हटलं गावला तर म्हणा फिल्मी गावात. फिल्म काय असतं ते का गावा माका म्हणा गावाचा नाही. तोडका मोडका साकव आहे पण त्याच्यावरही लाईफ आहे. मी आता बाजारात जरी गेले, रिक्षेतून जरी गेले तर रिक्षाला माका विचारता हे वहिनी तूच माती तू काय आवड मिळाली? म्हटलं होय मीच. मला ना पुनर्जन्म दिलाय भेराने. जरा जड शब्द वापरतो. आम्ही रोज एक फ्रेम डिस्कस करतो. मी स्वतःच सांगतो अरे हे माझं चुकलं रे जरा, आणि त्या चुकांची कारण पण माहिती आहेत आम्हाला. की भेरा नावाचं ते झाड शक्य तेवढ्या ठिकाणी आम्ही लावत आत्ता फिरलो तर कदाचित पुढच्या फिल्मला आधीच लोकांना माहिती असेल की अरे हे भेरा करणार आहे. समुद्र खवळला, त्याच्या वाटेत जाऊ नको. मी तुका काय दिले म्हणून तू माझा इतक्या करते? तो जर हा इलो तर या दाराच्या भूतवर काय येतो नाही ते का? तो ह्या घरात नको. अरे हय नको रवा जा. अरे मारतलो तुका. 4 दिवस बाहेर रवा आता. तो अपेंडिक्स पोटात समजला. नमस्कार, आमच्या निलेश जोशी क्रिएशन्स चॅनलवर तुमचा सगळ्यांचं स्वागत असा. हा तो प्रश्नचिन्ह कित्याक चेहऱ्यावर? मालवणी बोलतोय म्हणान. अहो आज नाही मालवणी बोलूक सुरुवात करतलय तर कधी करतलय? अहो असा काय करतास? आपले मच्छिंद्र कांबळी बाबूजी यांचा आज जन्मदिवस 4 एप्रिल, आणि तोच मालवणी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. पण आज ह्यो दिवस आम्ही एका वेगळ्या प्रकारे साजरो करतो. असो तुमका माहित हा? भेरा ह्यो जगातलो पहिलो पूर्ण लांबीचो मालवणी चित्रपट आज सगळीकडे प्रदर्शित झालेलो असा. या चित्रपटातली टीम आपल्या सोबत असा आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारून आम्ही ह्यो दिन साजरो करूया. अरे या मरे असा काय करतास? मी एकटोच बडबडतोय. हाय बसा ठरलेल्या जागी. तर ही सगळी आमची भेराची टीम. गावालानू नमस्कार. हा तर आता जरा सिरियस मोडवर येऊया. हा तर श्रीकांत, पहिलं मी तुझ्याकडे येतोय कारण तू कॅप्टन ऑफ शिप काय तर म्हणतात म्हणजे दिग्दर्शक म्हणतात ना. हा तर तू या चित्रपटाचो दिग्दर्शक असं, तू चित्रपटाचो पटकथा लेखक असे आणि तू बराच काय काय असे पुढे या मुलाखतीत येत जाय. तू काय काय केलं याच्यासाठी तर माका सांग, तुमचा हे प्रवास वगैरे सगळा बऱ्याच जणांनी सांगितलेलं. तुमचे बरेच मुलाखती झाले आहेत, पॉडकास्ट झाले आहेत, सगळ्या मोठ्या मोठ्या चॅनल्सवर आणि झाले असत. आता 21 तारखेक चित्रपट तुमचं महाराष्ट्रभर प्रदर्शित झालं बरोबर? 21 मार्चाक. आज 4 तारीख 4 एप्रिल. पण इतक्या सगळ्या ह्या कालावधीत तुमचा ह्यो प्रवास सगळ्यांनी ऐकलेलो असा. काय झाला कसा झाला. आता माका ऐकूचं असा 21 तारखेनंतर तुमका काय अनुभव येले? भेरा आता तुमचं सगळ्या चित्रपटात प्रदर्शित झालो बरोबर? आणि म्हणजे त्याच्या आधी तुम्ही सिंधुदुर्गात नाट्यगृहात तो प्रदर्शित केलात. ते लोकांचे या प्रदर्शित झाल्यानंतरचं चित्र काय असा, काय सांगशील? प्रदर्शित झाल्यानंतरचं चित्र म्हणण्यापेक्षा आपण थोडा आता नाट्यगृहात दाखवलं तेव्हापासूनचा सांगतोय मी. माझी मालवणी ना थोडी या पिक्चरच्या निमित्तानं बरी होता, तेवढा समजून घ्या. हा म्हणजे मालवणी भाषेचो माझा अभ्यास या चित्रपटात जास्त झालो, त्यामुळे थोडे इकडे तिकडे होऊ शकता. हा माका
कसो फील हा माहितीया की आपण एक हॉटेल काढूचा असता आणि एक डिश दिवची असता आणि तुम्ही पहिल्यांदाच ती डिश शिकलेले असता आणि तुम्ही आधी स्वतः खाऊन बघता, मग जरा अजून गाववाल्यांका देऊन बघता, घरच्यांका देऊन बघता आणि ते एक एक तुमका सांगत जातात की अरे बरा काहीतरी बरा बनता आणि असा करत 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 ना तुम्ही ती डिश सर्व करत जाता, तुमका कॉन्फिडन्स येत जाता. अरे मी डिश आता मी पार्सल पण देतलंय, आता घरपोच सेवा पण देतलंय, आता मी त्याचा हॉटेल टाकतलंय. तर बेहराच्या बाबतीत तोच अनुभव असा. म्हणजे मी सुरुवात केलंय पण ही फिल्म बनवताना कुठल्याही फिल्म मेकरला सुरुवातीला जसं एक इन्सिक्युरिटी असते तशी मला पण होती. थोडासा डाऊट होता की काय काय आवडेल नाही आवडेल. बरं, युजली असं समजलं जातं की फेस्टिवलच्या फिल्म्स या मास ऑडियन्सला फारशा झेपत नाहीत किंवा त्या डोक्यावरनं जातात किंवा त्या आर्ट फिल्म असतात. मला स्वतःला हे आतून माहिती होतं की अरे ही टिपिकल फेस्टिवल फिल्म नाही आहे किंवा तिला आर्ट फिल्म म्हणून कॅटेगराईज केलं जाऊ नये आणि म्हणून माझ्यासाठी ऑडियन्स सर्व प्रकारचा टेस्ट होणं गरजेचं होतं. सुरुवातीला फेस्टिवलमध्ये जजेसनी आणि सगळ्या फेस्टिवलच्या ऑडियन्सने टेस्ट करून झाला. मग दुसरा टप्पा होता अरे जिथे ती फिल्म बनली, ज्या भाषेत बनली, ज्या मातीत बनली, तिथल्या लोकांना कसं वाटतंय. म्हणून मी सुरुवात नाट्यगृहांपासून केली. तर त्यांनी तीच दाद दिली. राधा जास्त म्हणजे लोक तर म्हणूक लागली की अरे हा आमचाच कोकण पण ह्या असा खय आम्ही नाही बघता इथपर्यंत. मग अजून कॉन्फिडन्स आला. मग मी सिनेमागृहांमध्ये जेव्हा गेलो तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होतं की अरे मराठी चित्रपटांची सिनेमागृहातली अवस्था सध्या वाईट आहे, फार रिस्पॉन्स मिळत नाही, हे सगळ्यांनी आधीच सांगितलं होतं. बरं, त्यात तुम्ही कुठलं तरी कॉम्पिटिशनला फिल्म असताना जेव्हा उतरता तेव्हा तर अजूनच गडबड होते. तर आमची त्यांच्याशी स्पर्धा नव्हतीच कधी. पण मी ह्याच्यासाठी आधीच प्रिपेअर असल्यामुळे ना मी असं ठरवलं होतं की अरे आपल्याला जे आधी माहिती आहे त्याचं दुःख करून घेण्यात काही अर्थ नाही. मी माझ्या परीने जेवढं सांगता येईल तेवढं लोकांना सांगितलं, प्रमोशन केलं. आणि एक चांगली गोष्ट अशी झाली की म्हणजे जरा एक छान उदाहरण देऊन बोलायची मला जरा सवय आहे. मला खूप वर्ष माहित नव्हतं सुरंगीची फुलं 2च महिने येतात. वर्षातनं 2च महिने येतात. सीझन संपत आणि त्याचा जो काही तो दरवळ आहे तो तुम्हाला परत वर्षभर नाही मिळत. प्रिझर्व केला तर होईल. तर मला बेहरा ही त्या सुरंगीच्या फुलांसारखी असं वाटायला लागलेलं आहे. कारण की आणि ती आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेली आहे आणि त्याचा वास जेवढा खरा असतो तितकीच बेहरा खरी आहे हे मला ऑडियन्स रिॲक्शन मधनं कळतंय. म्हणजे मला ना मास ऑडियन्ससाठी असून सुद्धा प्रत्येक प्रदर्शनानंतर बाहेर आलेला प्रेक्षक त्याला न सांगता जी हळहळ व्यक्त करतोय किंवा आम्हाला वाईट वाटतंय आज इथे 15च लोक होती, इथे 10च लोक होती, 20च लोक होती, मला उलट छान वाटत होतं. का? कारण कोट्यावधी रुपये खर्च करून प्रमोशनला सुद्धा आणि कलाकारांवर सुद्धा आणि निर्मितीवर सुद्धा त्यांची परिस्थिती तीच आहे. इथे निदान मला माहिती तरी आहे मी कशासाठी किती काय खर्च करतोय. नाहीतर ते आपण म्हणतो ना काय ती म्हण आहे ते किती आण्याचा काय आणि हा तसं झालं असतं ते. पण मला निदान एवढं माहितीये की मी खर्च एवढा केलाय तो योग्य केलाय. आणि दुसरं म्हणजे ही जी हळहळ आहे तीच मला लोकांपर्यंत अजून घेऊन जाणार आहे हेही मला कळलं होतं. म्हणून आता मी मगाशी म्हणाल तसं की ते सुरंगीच्या फुलांचा सीझन संपायला आलाय. मी आता हा अख्खा एप्रिल आणि पुढचा मे पुन्हा सिंधुदुर्गात लोकांना दाखवायला म्हणून ती फिल्म येतोय. हा, कारण की काय म्हणतात ना ज्याला तो आपण आपली पण ही सवयच आहे ना. एखादा माणूस म्हणतो की तिथे पुण्यात बसलेला माणूस म्हणतो देवगड हापूसची मी पेटी मागवली पण ते वाटत नाही रे तो देवगड हापूस फसवलं असं वाटतं. मग अस्सल जो प्रेमी आहे तो काय करतो, तो तिकडनं गाडी काढतो आणि इथे येतो. तो म्हणतो मला माझ्या समोर देवगड हापूस खायचा आहे. तसं आम्ही आता ती पेटी घेऊन सगळ्यांच्या दारात जाणार बेहरा नावाची. या घ्या आता आम्ही तुमच्या गावातच गेलो. वा श्रीकांत, म्हणजे तू जी सुरुंगीच्या फुलांची जी उपमा दिलीस ना म्हणजे तो असतो अगदी थोडा म्हणजे 1-2 महिन्याचा म्हटलं 60-70 दिवसांचा असतो काळ तो. पण तो अगदी वर्षभराचा जो दरवळ देऊन जातो म्हणजे ते मेमरीतून जात नाही आपल्या. सेम बेहराचं आहे.
तुम्ही आलात काय आणि सगळं 2-3 महिने भेरामय वातावरण करून टाकलेलं आहे सगळं. म्हणजे फेसबुक तुम्ही उघडलं किंवा सोशल मीडिया कुठलं उघडलं तर भेरा, इन्स्टा उघडलं तर भेरा. आणि इथले जे कलाकार जे आहेत, जे साहित्यिक आहेत किंवा जे दिग्गज लोक आहेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त, पेड नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्या ज्या येत आहेत ना, मॅनेज केलेल्या नव्हे, मुद्दा मी इथं सांगू इच्छितो की ते उत्स्फूर्त लिहित आहेत. आणि ते देखील तू सांगतोस तीच खंत व्यक्त करतायत की 4च लोक का, 4च लोक का, 5 लोक का, 6 लोक का, पण त्यांच्या नशिबात होता म्हणून ते गेले. एक कुठले तरी मी परवाच फेसबुकवर प्रतिक्रिया वाचली, तर त्याने सुद्धा तेच म्हटलंय. कोयंडे सरांचे कोणतरी मित्र होते, ते कविटकर का काय असं काहीतरी, देवगडचे, ते मुंबईला असतात. तर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी कसं बघून शेवटी मुंबईतला आता 21ला प्रदर्शित झाला ना, 27ला शुक्रवारचा म्हणजे गुरुवारचा शेवटचा शो त्यांनी बघितला. एवढं हे करून पण त्यांना पण मी पण प्रतिक्रिया दिली की खरंच आहे, जे नाही बघितलं ते करंट आहे असं आपण त्याच्यामध्ये. पण आपल्याच माणसांना आपलीच लोक पुश करत नाही, त्याच्या मागे काय लॉजिक असू शकतं की स्टार कास्ट नाहीये किंवा हे नाहीये, काय असू शकतं, काय सांगशील? ते तर मी सांगेनच, माझं ऑब्झर्वेशन सांगेन. त्याच्या आधी फक्त एक उदाहरण द्यायला मला आवडेल. दादरला गोल्ड सिनेमाला पण स्क्रीनिंग म्हणजे फिल्म होती. आम्हाला सगळ्यात धक्का बसलेला गोष्ट, त्याचा जो मॅनेजर आहे, थिएटरचा मॅनेजर UPचा आहे, हिंदी भाषिक, पण तो आलेला प्रत्येक पिक्चर बघतो. तर त्याला या चित्रपटाविषयी काय क्युरिओसिटी वाटली माहित नाही. त्याने मालवणी फिल्म बघितली ही बेरा, आणि त्याला ती इतकी आवडली त्याने त्याच्या स्टाफला बघायला लावली, हे सांगून की अरे आतापर्यंत दिग्भर चित्रपट आपल्याकडे झाले, असा सिनेमा बघितलाच नाहीये आपण. त्याच्यानंतर त्या माणसाने स्वतः प्रमोशन करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पहिले 2 दिवस आमचे कलाकार तिथे जात होते, नंतर ते काही रोज जायला जमेना. तो माणूस रोज स्वतः येणाऱ्या जाणाऱ्या ऑडियन्सचे रिव्ह्यू शूट करून आम्हाला पाठवत होता. एका थिएटरचा मॅनेजर हे करतो जो UP हिंदी भाषिक आहे. तो म्हणतो मी इतकी खरी फिल्मच नाही बघितली, हिंदी नाही, मराठी नाही, कुठलीच नाही. मला वाटतं की ती काय म्हणजे परत तेच सुरंगीची फुलंच ती सांगावी लागत नाही, तसाच विषय येतो. आणि दुसरा प्रश्न आपला होता की ही कशा किती वाटतं की म्हणजे काहीतरी कमी पडला आपल्याकडे वगैरे, असा कशा वाटतं? स्टार कास्ट नाही त्याच्यामुळे चालणार नाही, मला असं अजिबात नाही वाटलं. कारण की ना अशी म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी फिल्म फक्त बनवली नाही, मी ठरवलं होतं की, आणि मे बी ते नाटकामुळे लागलेली सवय असेल की मी जर एखादी गोष्ट बनवतोय तर त्याच्या त्या शेवटच्या मोमेंट पर्यंत मला नॉलेज मिळायला पाहिजे. आणि म्हणून ना मी मराठी फिल्म मार्केट, मराठी फिल्म बिझनेस काय आहे याचा अभ्यास 6 महिने आधी सुरू केला होता, रिलीज करायच्या आधी. त्यामुळे सगळ्या पॉसिबिलिटीज मला माहिती होत्या, काय होणार आहे काय नाही होणार आहे. आणि आता जो आपण प्रश्न म्हणतोय ना, तर आपल्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी ओळखीचे चेहरे आहेत, ज्यांना पार नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत, पण तरी ते मार्केटमध्ये ते तेवढं बिझनेस करू नाही शकले. तर हे खूप फॅक्च्युअल आहे आणि ह्या अशा गोष्टी हळूहळूच होतात, हळूहळूच घडतात. त्याच्यामुळे त्याच्यातला थिएटरचा बिझनेस नाही झाला याचं फार मोठं दुःख खरं तर नाही झालंय. आर्थिक लेवलला अर्थात झालं, पण अरे हे असंच होतं असं म्हणून गिव्हअप केलं तर मग त्या भेराकडे बघायलाच कोण नाहीये. बेस्ट थिंग अबाउट दिस टीम इज, हा असेल, मी असेल, काकू असतील, आमचे कोयंडे काका असतील, आज 3 वर्षानंतर सुद्धा भेरासाठी काम करण्याची जिद्द उर्मी संपतच नाहीये. आणि म्हणून आता हा प्रॉब्लेम झाला ना, चला सॉल्व्ह करूया, आता हा प्रॉब्लेम झाला ना, चला सॉल्व्ह करूया. आणि म्हणूनच मालवणी माणूस हा हक्काचा प्रेक्षक आहे. त्याच्याजवळ कुठलं नाट्यगृह नाहीये, त्याच्याजवळ कुठलं सिनेमागृह नाहीये, आणि त्याच्यापर्यंत फिल्म पोचायला वेळ लागलाय, हरकत नाही, आम्ही येतो. आणि म्हणून प्रॉब्लेम लक्षात आल्यावर त्याच्यावर डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा सोल्युशन काढूया, हे भेराच्या पूर्ण प्रक्रियेच बेस असल्यामुळे आताही आम्ही फार तक्रारी करत नाही आहोत. कारण कालच मी एका ठिकाणी छान उदाहरण दिलं, परत सुरंगी सारखंच, की लहानपणी आपण ती अटकं खायचो बघ, अटकं आणि जगम पिशवी भरून, आता कुडाळात पण मिळायची. आता ती एका विशिष्ट गावाकडच्या रान बाजार त्याच्यातच मिळतात. बरं का असं?
तर अरे झाडं कमी झाली, झाडं तोडली. बर, मग जांभळं पूर्वीसारखी नाही रे मिळत, झाडं तोडली. आणि काय, झाडं तोडली. म्हटलं अरे झाडं तोडली हा प्रॉब्लेम झाला, सोल्युशन काय, झाडं लावणं. त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की बेरा नावाचं ते झाड शक्य तेवढ्या ठिकाणी आम्ही लावत आत्ता फिरलो तर कदाचित पुढच्या फिल्मला आधीच लोकांना माहिती असेल की अरे हे बेरा करणारे, आता यांचा पुढचा पिक्चर बघायला जाऊया. म्हणून ते इतकं लांबचा विचार करून आतापासून ते असं छान पेरणी सुरू केलेली आहे. काय झाला, मालवणी दिवसाचा आज मधीच मी मराठीत गेलोय. परत परत मालवणीकडे येतं, आता खाली परत कमेंट योग सुरुवात होती. मग तू सांगतलंस या आणि बोलतच मराठी. हा, तर काय झाला मित्रांनो, श्रीकांत तसं मालवणीचं टच कमी झालं. आधी आमच्या शेजाराकच राहा, म्हणजे पुढे आता आम्ही सांगू शकतो मोठा डायरेक्टर आमच्या शेजाराक राहा होतो. म्हणजे ही आपली आमकम तेवढीच फौजी मारूक मालवणी माणूस. हा, आणि मोठं नट आमच्या शेजारा का, आणि ही आमची मैत्रीण आमच्या वर्गातली, आणि ती आता तिका फेस्टिवल मध्ये अवॉर्ड गावला. हा, मी तिच्याकडेच जातोय आता. श्रद्धा माका सांग, माझ्यावर तू 10वीत होतं, शाळेत होतं, कधीच काम करूक नाही काहीच्याच, म्हणजे दादा नाचातही काम करूक नाही काहीच्या. हा, आणि आता 50 वर्ष झाल्यानंतर जेव्हा सिनेमात काम केलंय आणि अवॉर्ड गावला, मग तुका आमका राज्य नाट्याचा गावला का, आमका केदो मोठा आनंद होता. सध्या सर्टिफिकेट गावला काय. हा, काय वाटलं तुका सांग. आता तू म्हणतोय गो श्रद्धा तुका काय गावलाय, तू आता मिळवलाय आणि तुझा काय कसा वाटता, तुका आता मी सांगतोय. कसा असता माहितीये, आपण म्हणतो ना गाजराचा किस करून जसं हलवा होता बनता गोड, तसं भेराचा किस काढून 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 जा बनला ना, तो ह्यो गाजराचा हलू. काय उदाहरण आमच्याकडे. किस काढू आमका ना, जवळ जवळ तुका सांगतोय, जवळ जवळ तुका आणतोय 3 वर्ष आली. तू किस काढल्यानंतर जा घास घासून जा आता जा मिळाला, तो किस मिळाल्यानंतर त्याच्यात बाकीचा जा घातला, त्या सगळ्या लोकांनी मिळून घातला. लोक म्हणजे जे म्हणजे ज्यांनी ह्यो पिक्चर बघितलो, कोणी त्याच्यामध्ये तूप टाकला, कोणी त्याच्यामध्ये काजूगर टाकलेत, कोणी त्याच्यामध्ये बदाम टाकलेत, कोण म्हणाला आणखी चव येणारी थोडी मनुका टाकूया. ह्या सगळ्या जपान, कोण म्हणालो इतक्या बंद, पण काय असा चव तशी येऊची ना, त्याच्यात थोडस दूध घातलं. दूध घातल्याने ढवळून 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 जा झाला तो ह्यो गाजराचा हलवो. आता जो सगळ्यांनी बघितलंय ना, तो ह्यो गाजराचा हलवो असा. तो सगळ्यांका आता टेस्ट दिले, टेस्ट मिळाल्यानंतर कसा असा काय ती सर्टिफिकेट द्यायचं असतं. सर्टिफिकेट माका दिल्यानी मान्यता मिळाली. ऑथोरिटी झाला कसा, कोणी म्हणता कसो अगे बाई गाजर झालं बनलो खेळो, पण हे पण ना सांगताय पुढे कसा आला आता. हा, कसा आला माहितीया, ही साधी घरातली गृहिणी, ही काही जेवण येता की नाही, तसाच ही काय ऍक्टिंग येता की नाही, ह्या पण त्याच्यावर खरं असं. तो ऍक्टिंगचा जाऊ नये, पण ह्या सिनेमात तुम्ही काम करणार होताच की नाही तुमका ह्याका तरी माहिती होतं? माझ्या ह्या काय माहिती नव्हता, आणि माझ्या स्वप्नातही नव्हता की मी ह्या वयात ह्या काम करतलो आणि मका अवॉर्ड गावतला. ह्या माझ्या नशिबान मिळाला. सगळ्यांची पूर्व पुन्हा होती. स्टोरी काय होती तुमका? तुम्ही मुहूर्ताक गेला, तू मग तुकाच म्हण. नाही तू मुहूर्ताक गेलं, मुहूर्ताक गेलस आणि तिकडे साडी बिडी नेसून मस्तपैकी श्रीकांतान सांगला ना ती गोष्ट गजल, पण मग तुझ्या तोंडून ऐकायची आधी, आणि तुका अचानक श्रीकांतान सांगणार काम करतलं. आता तुका सांगते काय झालं. आता यांचा सगळा पिक्चरचा सगळा झाल्यानंतर म्हणजे लेखन झाला, त्यांचा काय डिरेक्शन झाला, स्क्रीन प्ले झालो, सगळा काय आता यांचा बनान झाला. हे ऑडिशन घेतले, ऑडिशन काय काय जी पात्र होती त्यांची सिलेक्ट केल्याने सगळा झाला. पिक्चरचो मुहूर्त येलो, तर मुहूर्तक म्हाका यांची एक हे होती, असिस्टंट होती, तिने म्हाका सांगल्यान ओ काकू उद्या तुम्ही मुहूर्ताक घ्यावा. म्हटलं कसलो मुहूर्त, तर म्हाका म्हणलं उद्या भेरा पिक्चर असा ना. हैसून सुरुवात म्हणजे भेरा पिक्चर हो काकानीच लिहिलेलो असा तो, तर उद्या त्याचा ह्या असा मुहूर्त असा, तेव्हा तू काकी उद्या मुहूर्त घे. म्हटलं हरकत नाही येत. माका हे सांगितलं गो उद्या सकाळी तयारी कर, आपण उद्या मुहूर्ताक जाऊया. मी यांका सांगितलं मी या काही येणे नाही.
माझ्या घरातली कामं असत आणि पाऊस पण खूप होतो. मी 1 जुलै तारीख होती. म्हटलं तुम्हीच जावा, मी कशा करतो येतं, तुम्ही माझ्या घरातलं काय काम मी काही करतो. हे म्हणजे चल गो तू तरी काय घरातलं काम करून आणखी बसतले, चल माझ्याबरोबर. मी गेले यांच्या ऐक्यात. मी आपल्या बाकीच्या जागा फिरा होते, गजाली मारूक बसलेले सगळ्यांबरोबर, सगळे बसलेले. मी ते बाहेरचे लोक पण इल्ले, ओपनिंग ज्यांका बोलले ते पाहुणे पण इल्ले. हे माझं काय संबंध नाही. मी आपलं एन्जॉय केलं, एका कोपऱ्यात बसलेले गजाली मारू. मी आता कसे आम्ही गजाली मारतो तसेच गजाली मारूक बसलेलो. मूर्त झालो, नारळ फोडूचो होतो, सगळा काय तर करूचा होता. पण ह्यांच्या काहीतरी मनात काही धुकधुक होती. ह्यांच्या चेहऱ्यावर मी लांबून बघते, म्हटलं हे ह्यांचं काहीतरी प्रश्न नाही दिसता. म्हणजे ह्यो जो कोण डिरेक्टर असा, म्हणजे ह्याची म्हणजे माहिती तशी ओळख नव्हती. म्हटलं ह्यो काय डिरेक्टर कोण दिसतं, ह्यो जो चेहरा, म्हटलं प्रश्नचिन्ह कसा काय येला. ह्या कळल्यानंतर मोठ्या दिवशी सगळा झाला, सगळा पेढे बिडे लाडू बिडू सगळा काय तर आणलेला होता. गणपतीचा फोटो लावलेला होतो, त्याका हार घालूचो होतो, सगळा काय तर करूचा, गजाचा हलवो होतो, सगळा काय तर होता. आणि जेवण तयार होता, जेवणाचा वास येऊ होता, सगळा तयार होता. मग ह्यानी गाला जे ह्याचे या भेरा पिक्चरचे जे लेखक असत त्यांना ह्यांनी बोलावले आतमध्ये. ते म्हणाले ओ काका, आज ह्या काम काय खरा दिसणार नाही आजचा, काय मुहूर्त केलो हा खरो, पण जो काय शॉट घेऊचा तो आजचो काय खरं दिसणार, आपण दुसरं शॉट घेऊया, खायचं सीन म्हणजे सीन त्या पिक्चरचं शूट. हे म्हणाले असं काय करतोय बाबा, तर नाही काका असं काय डोक्याला कोण जाणे. मी आपल्या समोर बसले काय तर सांगा आता सांगतोय. तर ह्या समोर हे ना आपल्या असिस्टंटाक विचारल्यान, ती समोर बसली ती कोण असा बाई अशी कडकीशी होती. आम्ही असाच मेकअप जसा असतो याचा मेकअप करून गेले, आंबोड बिंबड घालून मिळून गेले माझ्या नेहमीप्रमाणे. तर ती म्हणाली ती ह्याची लेखक असत ना आपले, त्यांची बाईल असा. अरे बापरे. मग ह्यांच्या काही माझा प्रश्न येलो, तिकाच विचारला तर आता ह्या माका काही माहिती नव्हता आणि माका ह्या असला पुढचा काही माहिती नव्हतं. ह्यांनी माका बोलून घेतले आतमध्ये, माझे पाय लागलेले लटपटाक. म्हणजे ओ काकू, आता ह्यांच्या थोड्या भाषेत बोलतो, ओ काकू तुम्ही पिक्चर मध्ये काम करशात. मी म्हटलं अजिबात नाही, मी कधी खयच्या स्टेजवर काम करूक नाही, मी कधी खयचं गाणं म्हणूक नाही. आपल्या घरातला ठीक असं आपलं म्हणतो आम्ही त्यामुळे माका काय झपायचं नाही. तर हे आपले आमच्या घरवाल्यांका विचारतो, ओ काकी करीत, हे म्हणाले अजिबात नाही, आहे ना कधी लहानपणी कधी कॉन्फिडंटली सांगला. माका थोडस मना वाटलं, अरे असं काय सांगतो, जरा वाईट काही सांगू बाईक काही वाईट केल्या काय सांगू बाईक केल्या म्हणा, म्हणजे ना त्यांचं तरी ह्या झालं असतं ना, म्हणजे मानिलो असतो. जाऊन द्या असा द्या का आपण करूकच नव्हत. शेवटी झाला बिल्ला कार्यक्रम झालो, सगळं झाला, पण माझ्या मनात धबधबा जेवणावर माझं लक्ष नव्हतं. मी इले घराकडे, ही सगळी इली रात्री घराकडे मंडळी. इली आणि मला का म्हणाली, काकू तुमकाच करूचा असा. मग मी सांगितलं अजिबात करूच नाही, माका काय हातला काय सांगा नका, मी कधी काम करू नाही, नाही तुम्हीच करताल्यात. अरे बापरे, म्हणजे प्रश्नच पडलो. ठीक आहे, काय चहा पाणी केले, हे वाटेक लागले, गेले आपल्या काम. रात्र माका झोप नाही. सकाळी म्हणाले यांका सांगायले उद्या काकूंका घेऊन या तिकडे. मी म्हटलं मी विचारले कशा ना तुमची आपली लुक टेस्ट काय म्हणतात, कारण मेकअप करून लुक टेस्ट काय ती घेऊया. लुक टेस्ट आहे माका पहिलाच ऐकले, तरी गेलंय लुक टेस्ट काय ती घेतल्यानी ह्यांका पसंत पडलंय. म्हणाले काकांका म्हणाले उद्या काकू उद्या घेऊन या. मी विचारलं म्हटलं कशा गो शूटिंग, म्हटलं मी नाही. ते म्हण नाही कॅमेरो काय असता, जो समोर लावतात तर कॅमेरो काय असता या बघण्यासाठी काकू थंय आणून बसवा. मी घरातली सगळी कामं सकाळी उठले, पटापट कामं आटपलं आणि मी त्यांच्यावर गेलोय. सकाळपासून 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मी आपलं कॅमेरो आणि मी बाकी सीनकडे माझं काय घेऊन येते माझं लक्षच नाही. झाला सीन झालो. नंतर हे म्हणाक लागले यांका उद्यापासून काकूंका घेऊन यावा, काकूंचे सीन उद्यापासून लागतले. हिला टेन्शन. मग माका हे म्हणायला लागले काकू तुमका उद्या येऊन थैसर येऊन 8 दिवस राहायचं लागतला. माका झाली कलकलनी मनात, म्हणजे खै रवतले रवतले गाणी पण घरातला कोण बघतलो. म्हटलं मी येऊच ना, माका ते मी येऊन जाण करीन, पण मी पिक्चर पूर्ण करून दे अशी माझी खाती. पण माका भीती का समजा यांका नाही आवडलो तर हाकून देते. पण हे काय म्हणाले माका घरवाला काय म्हणालो, एक लक्षात ठेव, त्याका काम नाही आवडला तर तुका जामून सांगतो तुका कमवायचं नाही असं आणि गमवायचं नाही असं. म्हटलं हरकत नाही, ठीक असं. तरी तुका माहिती होता की एवढी मोठी भूमिका असा, मध्यवर्ती भूमिका, हे तुका माहिती होतं? ह्या सांगतोय ह्या कसा आला हिने माका आता वाचूक दाखवल्याने मी तर आपलं वाचल्या त्यांना आता पसंत पडला. येदी मोठी माका वाटलं ही 4 वाक्याच असतली, बस झाली तितक्या बोलल्या आणि माझा काम संपला. माका या पुढचं मी वाचूकच नव्हतं. नंतर जेव्हा स्क्रिप्ट आता पडलं काय तर म्हणतात त्यांचे ते स्क्रीन येऊ लागले, तर म्हटलं
एखादी वेगळाच दिसता मग मला तयारी करूची लागली, मेहनत घेऊची लागली. स्टोरी कधी समजली त्याची? स्टोरी हे सांगत गेले तशी मला स्टोरी समजत गेली, हा. ती मनात आणली स्टोरी, त्याच्यासाठी मेहनत घेतली. साकव कथा वाचली होती ना? आणि साखव कथा मी अंदाज वाचलेली होता. होती, हा. त्यामुळे थोडस अंदाज होतो मला म्हणे. पण पूर्ण भेराची जी काय स्क्रीन पे म्हणतो त्यांची काय मी वाचूक नव्हते, साखव मी कथा वाचलेली होती. झाला मग काम सुरू झाला जाता पहिलं शॉट यांका आवडल्यानंतर रोज माझा आता शूटिंग सुरू झाला आणि मी त्या काम केलं. तर आता सगळा दिसता ना 21 मार्च पासून रिलीज झालो हा. तर लोक त्याच्या आधी तुका बक्षीस गावला. त्याच्या आधी बक्षीस गावला. आता का ताक असा आपण सांगतो मुंबईत फेस्टिवल झाला हो. 10 जानेवारी ते 16 जानेवारी 25 एशियन फिल्म. एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये झाला. पण माका जेव्हा फोन येलो थंयसून हेनीच कोणती माका कोणतरी आमच्या सहकलाकार पोरगी आता माका फोन केलो, एक काकी तू काय अवॉर्ड गावला. माझो घाम फुटलो. मी म्हटलं माका अवॉर्ड कसा म्हटलं गावला तर म्हणा फिल्मी गावात, फिल्म काय असतं ते का गावा. माका म्हणा गावाचा नाही, तुका गावला. मी फोन होतो ते आमच्या घरवाल्यांकडे म्हणजे हा काय म्हणतात तर बघा म्हण. माका म्हटलं काय माझे 5,000 झाले. मी माका जावतो आता बाजारात. हे म्हणाले यांचे सगळे मित्रमंडळी बसलेली, हे म्हणाले अवॉर्ड मिळाला. हे खुश झाले, यांचे मित्र खुश झाले. श्रद्धा खानोलकर मग त्यांनी माका फोटो पाठवला. त्या बघून माका मग ह्या वाटला की आपण जा काय केला त्या फळ माका मिळाला. सगळ्यांनी मेहनत घेतली त्याच्यामुळे फळ माका मिळाला. आता माका खूप बरा वाटला. आता गाजराचो आलो त्या जो खाल्लोय तो सगळं दिसता. टेस्ट इलेली टेस्ट बरी इलेली. इलेली खूप श्रद्धा म्हणजे तू जा का ह्या नॅरेशन करतो ना या म्हणजे स्टोरी टेलिंग जा असा ना तर भयानक इतक्या नॅचरल आणि इनोसंट आहे ना. म्हणजे इतकं इनोसन्स नाही बाबा. म्हणजे या तर मी आता येतोय दीपककडे. दीपक तू काय या चित्रपटात एकही डायलॉग नाही, तू स्क्रीन प्ले वाल्यांचा कामच सोप्या करून टाकलं. पण ती जी काय तू ह्या केलंस भूमिका केलंस अर्थात त्याचा तुझा अभ्यास असा, ह्यांचा तुझा डायरेक्शन असा तुका आणि ती तशी अशी एखाद्याच्याच वाट्यात भूमिका येतात काय श्रीकांत. म्हणजे ह्या एवढा म्हणजे काही लोकांचं ड्रीम असतं की ही भूमिका आपण अशा प्रकारची भूमिका करायची वगैरे. पण तू पहिल्याच प्रयत्न तुका पहिलं मका तुझं पहिलं चित्रपट असं. तर त्याची थोडं जरा मी मागे जातोय. आपला जो विषय जरी पोस्ट भेरा रिलीज जरी असलो तरी थोडं मी जरा मागे जातोय की माका नवीन जे आमचे जे कलाकार असत ज्यांका वाटतं की आपण पडद्यावर दिसावया वगैरे वगैरे तर त्याची अर्थात आपल्या कोकणातल्या माणसांना खास भरपूर असता काम करून नाटका बिटका. तर ह्या खाज्या पाठीमागे मेहनत किती आहे ती माका सांग. बापरे. सगळ्यांका आधी मालवणी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा. आणि खास म्हणजे तर गेली 5 वर्ष मुंबई आणि ठाण्यात मी नाटक करतोय. तर ती सवय होतीच की आता काहीतरी काम इला चांगला आपल्याकडे. तर आता दिग्दर्शकाक कसा वया तर त्याच्या परीने आपण काहीतरी करून बघूया. आपला त्यात ऍड करून अजून काय करू गावता काय असं आपण करू कया. तर ही अशी खास होती की काहीतरी वेगळे पण काढू कया. आणि मग ती ह्या असा पात्र येल्यानंतर मग म्हटलं की आता काहीतरी मजा येतली. कारण संवाद एकव ना फक्त रिॲक्शन वर काम करूचा. तर म्हटलं आता मजा आहे, खरी मजा येतली. आता कस लागतो काय जा काय आतापर्यंत शिकतय तर खय वापरूच आता कस लागतो म्हटला. तर ती खाद असल्यामुळे त्या पूर्ण झाला असं वाटतं. तुझं ऑब्झर्वेशन वगैरे काय होतं म्हणजे ती भूमिका असं म्हणजे त्याका तुका तू म्हणतस तर एकदम बरोबर असा की रिॲक्शन ची सगळ्यात कठीण गोष्ट. ऍक्टर हू फर्स्ट रिॲक्ट देन ऍक्ट असा विक्रम गोखले सांगतो. म्हणजे इकडे एक शिबिरा गेलं तेव्हा सांगलेलं तुमका पहिली रिॲक्शन द्यायच्या नंतर ऍक्ट करूची लागतात. तुका तर इकडे थ्रू आउट ती पण ऑफबीट ऍक्ट करूची लागतात. तुका त्यांचं ऐका घेता पण तुका तर ऐका नाही इला तू लेट रिॲक्शन 1-2-3 सेकंद असा तुझा असता ना त्याच्या. म्हणजे ही जी गोष्ट असा ही कशी जमवलंय. ही गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी मी बाहेर खयच नाही काय बघलंय. म्हणजे युट्यूब म्हणा किंवा दुसरे कोणाचे परफॉर्मन्स वगैरे ह्या मी खयच नाही बघलंय. फक्त कारण माझ्याकडे 2 रेफरन्स एवढे चांगले होते की लहानपणापासून मी गावात येतोय. म्हणजे मे महिन्यात झाला गणपतीक झाला तर मी माझ्या गावात दिल्यावर तो आमच्या वाडीत एक मुलगा तर मी त्याच्याबरोबर बोलायचंय. कारण खेळता बिळताना सगळे एकत्र हो मुकबधीरा लहानपणापासून. तर मग त्याच्याबरोबर खेळताना त्याच्याबरोबर बोलताना वगैरे त्या हातवारे करून त्याका कसं समजा एवढ्या प्रयत्न असायचे.
तर ती सवय होती. हम्म. त्यानंतर मामाकडे गेल्यावर पण वाडीत तसेच एक माणूस, हम्म. तर त्यांच्या बरोबर बोलताना पण ती सवय होती. हम्म. तर म्हटलं आता हे आपल्या बरोबर कसे बोलतात, कसे रिॲक्ट हम्म. करतात ना, त्या डोक्यात होता. हम्म. आणि बरीच वर्ष बघलं मी त्यांना, आणि बोलणं चालणं जास्त होता. हम्म. मग म्हटलं आता ह्या काहीतरी वापरू गोया, आणि जा काम इला तर म्हटलं होय ताजला. त्यामुळे ना अभ्यास करताना असं झालं की बाहेर खयच नाही बघूचा, हा. हे 2 पात्र माझ्याकडे हा. हत, यांच्यातला काहीतरी काढूया, हम्म. या दोघांचं काहीतरी मिक्स करून काय करू गावता काय, हम्म. तो प्रयत्न केलाय मी. म्हणजे तो प्रयत्न दीपक एवढं अफलातून झालो ना, विशेषतः तुझा वाव करतस. होय होय होय. ती जी फक्त तुका डायलॉग घेऊ जा वाव. होय होय. त्या कसा सुचला तुका? सुचला म्हणण्यापेक्षा ना, होय होय, आता घरा लांब लांब असतात ना गावाकडे, तर बोलणारे माणसं पण हा. ते हाक मारताना काय रे काय गेलंस, हा. हे असेच हाक मारतात. हा. पण तुका तर ऐका घेत नाही हा. होय होय होय. तू फक्त वन वे तुझा सगळा होय होय होय. बरोबर. हा, म्हणजे तू दुसऱ्याक ह्या करू म्हणजे काय, दुसऱ्याक म्हणजे आपण एखाद्या हाक मारतो ना, दुसऱ्याक हाक मारताना तू कुकाऱ्याचं वापरतो. होय 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 कुकाऱ्याचा होय होय. दिग्दर्शकांनी तुका याच्यात किती काय सांगितलं, किती मदत केली? खूप जास्त, कारण माझा मध्ये मध्ये कन्फ्युजन असा होता की आता काय काय शब्द बोलतात, मी ज्या माणसांना मी बघलंय ना, ते काय काय शब्द अस्पष्ट बोलतात ते. तर म्हटलं ह्या मागे काय रिझन असतात, कारण काय असतात की त्यांना ते शब्द कसे येतात, तर त्यामागे काय त्यांच्या अभ्यासानुसार, दादाच्या अभ्यासानुसार काहीतरी त्यांना सांगलं की लहानपणापासून ते काय जे काय ते पुढे होय हळूहळू मग त्यांचा बहिरे पण वाढत गेला त्यांचा, तर काही शब्द त्यांच्या कानावर पडलेले आहेत. काही तू बोलायचा प्रयत्न केला, होय. आई 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 वगैरे तू करतो, होय होय. आणि की आई काय म्हणतो, काकी हा काकी, काकी, काकी. त्याच्यात काही शब्द तू बोलतोस. होय होय. तर मग ते काही शब्द बोलू शकतात, तर तो अभ्यास तसं येईल की त्यांच्याकडून कळत गेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी कधी कॅमेरा समोर काम केलं नाही, कॅमेराच्या मागे काम केलंय पण समोर काम करू नाही, हे पहिलोच. तर काय झालेलं की जेव्हा शूटिंग सुरू झाला तेव्हा सुरू व्हायचा होता, तेव्हा माका भीती वाटत होती की काय करूया, कसं करूया. नाटक केलं पण कॅमेरा समोर म्हटलं काय करूया आता. तर सगळ्यात आधी त्यांनी सांगल्यानी की कॅमेरा खयव असन ते तुम्ही तुमचा काम करा. त्यानंतर मी जो फ्री झालाय ना, की म्हटलं ठीक आहे, काय चुकला तर दादा सांगतो, त्यामुळे काही एक टेन्शन घ्यायचं नाही. होय 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 होय. नक्की आपण केवढं किती दिसताव, काय दिसताव, आपण फ्रेमच्या बाहेर जाऊ काय, ह्या टेन्शन असतं. ह्या टेन्शन आता या लागला माका माहिती नाही काय फ्रेम लागली, होय होय होय. पण आपलं कॅमेरामॅनवर विश्वास असतो. होय होय होय. तर टेन्शन होता, पण दादाने सांगितलं तुम्ही तुमका काय येतं त्या करा, तुमच्यापर्यंत काय येतं त्या करा, कॅमेरा खय लावलेला याचा विचार अजिबात करू नको. नक्की. हा. त्याच्यात प्रोसेस मध्ये एक गोष्ट झाली की इतर वेळी तुका असा करू शकतं, पण जेव्हा तुका तो मामा मारता तेव्हा इमॅजिनेशन काय असू शकतं, मारल्यानंतर एखाद्याची काय, म्हणजे जर जो मुको असा त्याची रिएक्शन काय असू शकतं मारल्यानंतर. ह्या अप्रतिम सीन झालेलो असा तो, तुका तो मामा मारता, विवेकानंद वाळकेनी ती भूमिका केल्यानी, अप्रतिम भूमिका केल्यानी. पण त्यावेळीचो काय अभ्यास होतो तुझो मारल्याचे, म्हणजे वेदनेचे जे ह्या असत, वेदनेचे जे डायलॉग असत ते कसे इले? वेदनेचे डायलॉग इले म्हणजे कसा, पहिल्या काहीतरी शॉटला काकांनी खरोखरच मारल्यानी, आणि आणि होय नाटकाचा आर्टिस्ट मारतलोच, त्यामुळे फिलिंग तेवढा इलाच आपोआप इला. आणि मग म्हटलं आता कॅरेक्टर नुसार तो कसं तिकडे आय करू शकणच होय 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 होय. नाही, मग तू काय करू शकतोस तिकडे, काय बोलू शकतोस? मग आता त्याचे साऊंड कसे असते, हळूहळू त्या अभ्यासातूनच कळत गेला की त्याचे साऊंड कसे. ह्याच सांगूचा असा नवीन कलाकारांका की ह्या ऑब्झर्वेशन असा तुम्ही तुमचं मुख्याचो अभिनय करू खूप सोपं करू असा करू शकत, पण तेव्हा तुमच्यावर एखाद मारता किंवा एखादं तुम्ही काहीतरी भीतीदायक चित्र बघतास, त्याचे जे एक्सप्रेशन असत आणि त्यानंतर जी तुमचा आवाज जो तुमचं फुटतं, तुमची जे काय तोंडातून बाहेर येतात, आता अर्थात आवाजच येतले ते बाहेर, तर ते त्यासाठी खूप मोठं ऑब्झर्वेशन व्हाय, अभ्यास होय, इमॅजिनेशन तुमचा. कारण तुम्ही हा रोज बघत नाही ना, तू त्या मुला बोलताना बघलस पण त्या मुला कधी मारताना बघलस बरोबर नाही ना बघू. ह्या जर तुझ्या डोक्यात सुनीला तर तुझी इमॅजिनेशन किंवा डायरेक्टरचे तुकाचे काय असं ता असा
ताच म्हाका म्हणजे म्हाका ह्यो पहिलो शो मी बघलय ना तेव्हापासून काही प्रश्न पडलेले असो, पण आता आपला विषय असा पोस्ट बेरा. हा, आता पोस्ट बेराकडे मी येत आहे की काय आता म्हणजे दीपक जोईल कसा वाटता. सगळं माका वाटतं जवळजवळ 95% पोस्टर तुझी आहेत. हा, काय श्रीकांत, 95% पोस्टर तुझी असत. तू तो असं बसतो बघतोस, तुझे जे एक्सप्रेशन वगैरे प्रत्येक भेरा आणि एकच इमेज दीपक जोईल कसा वाटतं. म्हणजे मस्तच वाटता की आतापर्यंत तू अमिताभ, शाहरुख खान, आमिर खान वगैरे असे पोस्टर बघितले, पण आज तू स्वतःच बघतोस पोस्टरवर. तो एक वेगळा आनंद. म्हणजे पहिलीच फिल्म आणि ती एवढी गाजली, पात्र तितकी एवढा गाजला, सगळ्यांची कामं लोकांना आवडतात, तर आनंद वाटतो, भरपूर आनंद, भरपूर म्हणजे अशी भरपूर. कधी लक्षात राहण्यासारखी प्रतिक्रिया एक असतील, बरेच असतील, काय सांगशील, काय आठवतात का अशी एखादे तुझं काम बघून, त्या पोस्टर बघून तुझ्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती. घरातले तर खुश होते. आधी मी घरच्यांका पुण्यात दाखवलेलं पिक्चर, एक स्पेशल स्क्रीनिंग झालं होतं, तेव्हा मी घरच्यांका घेऊन गेले, तेव्हा ते खूप खुश होते. आणि काय करता तर बरा तसं त्यांच्या डोळ्यात भाव होते तसेच होते ना. होय होय होय. मला वाटतं ना, ता खूप मोठा आवड असतात दीपक. आपल्या आई वडिलांच्या किंवा आपल्या जवळच्यांच्या चेहऱ्यातले जे भाव असतात ना, कदाचित ते शब्दात नाही येऊचे, पण त्याच्या अश्रूंमध्ये ते दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. हा सगळ्यात मोठा अवॉर्ड. बरोबर. तुका गावला. गावला. क्या बात आहे. आता पब्लिक मध्ये जाताना आता तू कसं सोशल मीडियाची इमेज झालेलो असं दीपक जोईल, हॅशटॅग दीपक जोईल झालेलो असं. हा, तू खूप जमिनीवर असं, तुम्ही सगळेच खूप जमिनीवर असास, म्हणून तुम्ही खूप खूप इनोसंटली बोलता असात. तुम्ही तुमचे सगळे पॉडकास्ट बघले, तुमचे सगळे मुलाखती बघले, तुम्ही खूप इनोसंटली बोलता असात. पण ह्यात जर बाकी कोण, अरे किती झाले आता फेस्टिवल अवॉर्ड? 5, 7-8 अवॉर्ड, फेस्टिवल अवॉर्ड झाले, तर तुम्ही अजून जमिनीवरच असा. तुम्ही बनचुके होकत नाही असत अजून. होय. पण ह्या खरंच माका श्रीकांतला विचारूचा, श्रीकांत हे एपिसोड किती योग्य असा, बरोबर असा, तो कसा काय सांग. माका तरी बरोबर वाटतं. बरोबर म्हणजे कसं, मी यांका म्हणजे आता मुलाखती आणि या सगळ्या रिलीज जवळ येईल ना, तेव्हा मी यांका या सांगलेलं आहे की दिखावा आपल्याला जमणारच नाहीये, पण ऍट द सेम टाइम आपण खूप अंडर कॉन्फिडंट राहायला नको. कारण आपण सिद्ध झालोय. 1.5 वर्ष फेस्टिवलला लोकांनी काय काय रिव्ह्यूज दिलेत, स्पेशल स्क्रीनिंग मधनं रिव्ह्यूज आलेत. तर ओव्हर कॉन्फिडंट नको आणि अंडर कॉन्फिडंट पण नको, फेक पण नको आणि लाजरे बुजरे पण नको. आपण जे आहे, जसं आहे तसं राहूया. आणि फिल्म पण तशीच बनवली आहे. आणि माझी स्वतःची इच्छा अशी आहे की आता सध्या इंडस्ट्री विषयीच बोलूया. हा दिखावा जर काढून टाकला सगळ्यांनी, तर सगळ्यांमध्ये चांगला आर्टिस्ट आहे, चांगला माणूस आहे. पण इंडस्ट्रीमध्ये राहायचं म्हणून हे करावं लागतं, ह्या चुकीच्या कन्सेप्टच्या खाली जे जे केलं जातंय ना, ते इतकं खोटं होत चाललंय की मूळ गाभा कशाचा आहे. म्हणजे माझं कायम असं म्हणणं असतं की अरे प्रॉडक्ट सगळ्यात वर आहे ना, पण त्या प्रॉडक्टचे एम्प्लॉई आहोत. भेरा आमचं काही नाहीये, आम्ही भेराचं काहीतरी आहोत. आणि त्याचं महत्व टिकून राहायला पाहिजे. प्रॉडक्ट मध्ये नाही दम, आणि म्हणजे इंजिनच खराब आहे आणि गाडीला रंग भरपूर देऊन ठेवला तर काय उपयोग नाही ना. तर तो तसाच विषय आहे. त्यामुळे मला वाटतं की उलट सगळ्यांनी हा जर न्यूट्रल अप्रोच आणला, आपण मी नाटकाच्या बाबतीत पण हे सांगतो की आपण त्याला खेळ का म्हणतो, प्रयोग. हा, तर खेळ हा शब्द सिरियसली घ्यायची खूप गरज आहे. स्पोर्टिंगली अप्रोच आणणं गरजेचं आहे. अरे जे काही सिद्ध करायचं आहे ना, ते प्रोडक्ट मध्ये सिद्ध करूया. मग तुम्ही आपोआप सिद्ध झालेलेच आहात. नंतर तुम्ही फक्त कन्व्हे करणारे राहता. मग एखादी फिल्म करून झाल्यानंतर मी माझं वेगळं फुटेज घेत जर फिरत असेल, तर ह्याचा अर्थ मी माझं महत्व वाढवायला बाकीच्या लोकांना वापरलं, किंवा मी त्या फिल्मला वापरलं कारण मला काहीतरी माझं महत्व वाढवायचं होतं. ते इथे ती फसगत होते. कमी झाला पाहिजे, म्हणजे बनचुके काही गरज नाही ना. आणि कारण तुम्हाला ती फिल्म मोठं गरज असते, तुमची क्रिएटिव्हिटी मोठं गरज. एक्झॅक्टली. आणि हे कधी होतं, हे आपोआप होतं जेव्हा तुम्ही त्या प्रॉडक्टसाठी खूप कष्ट घेता.
म्हणजे हे सगळेजण असं असायचं काय माहितीये का, आता काल सुद्धा आम्ही एका ठिकाणी चर्चासत्राला गेलो होतो काही दिवसापूर्वी. तर तिथे आम्ही ना बिहाइंड द सीनचा व्हिडिओ दाखवला आणि आम्ही स्वतः तो खूप दिवसांनी बघत होतो मेकिंगचा. तो बघितल्यानंतर ना आम्हाला असं झालं की अरे काय आपण म्हणजे काय लेवलला मरमर केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ते ग्रॅव्हिटी इतकी आली आहे की काय कारण काय हवेत उडायचं, काहीच कारण नाहीये. आणि ही तर सुरुवात आहे. हा, म्हणजे आम्ही कदाचित इन फ्युचर ठरवून थोडस हवेत उडू की अरे आपण खूपच सिरियस झालोय आयुष्यात, जरा टाइमपास करूया आता असं ठरवून करावं लागेल. खरंच आहे मित्रांनो, म्हणजे खरा असा मित्रांनो, परत मराठीत जाय होत तर खरा असा मित्रांनो की तुम्ही काम करत चला. म्हणजे भगवान श्रीकृष्णान भगवद्गीतेत ताच सांगलेला, कर्म करत चला, फळाची अपेक्षा करू नका. तुमचा जा काय काम ना त्याच्याबद्दल लोक बोलतील ना, लोक बोलतील. तुमचा वाईट घाणेरडा केला तर घाणेरडा म्हणून सांगतील, चांगला केला तर चांगला म्हणून सांगतील. ही जी गोष्ट ना ती आजकालच्या काही जणांका कळत नाही. म्हणजे ते उडणे विडणे असे प्रकार सांगते काय सांगू आताच सांगायचं. सांगते तुका काय या आता परत आता तुका मी सांगते काय तू आता ह्यो विषय काढल्यामुळे माका बळाचा येईला. बोल. जसं हे निसुरंगीचं उदाहरण दिला, मी तुका गाजराचं उदाहरण दिलं. आज मालवणी भाषा दिन असं एक लक्षात ठेव. असं म्हणतात मालवणी माणसा ही फणसाच्या घरासारखी असतं, बासून काटेने आचून फणस रसा असं म्हणतात. त्याच्यात पुन्हा शहाळ्याचं पाणी गोड असतं, सगळा गोड असतं. पण एक लक्षात ठेव, त्याच्यात कारली पण असतं. कारलीची विरी इतकी वर जाता, कळला काय? कारल्याची वेळ इतकी वेळ आता की खाऊन खाऊन की नाही आमका आता की नाही हळूहळू की नाही आता बोलाक लावू नका, पण सांगतो. कारण मालवणी लोक जसं गोडही म्हणतात तसं कडूही म्हणतात. कळलं? मालवणाची ती खासियत असा आम्ही काय एकमेकाक बोलवता नव्हतं काय. आता तुका मी सांगतोय, आता तू आता मग अशी म्हटलंय आमच्या पाय अजून जमिनीवरच असं धरांचं. मी आता कामात असतले, घरातल्या कामात काय बिजी असतले, एखादं फोन इलो नाही माका घेऊन मिळालो आणि नंतर फोन घेतलंय उचलले आणि बोलले हॅलो काय गो बाई आता मोठा झालंय, आता तू फोन उचल नाही ह्या आवाज असा. म्हणजे ते लोकच सांगतात काय बाय तू आता मोठा झाला, पण काय असं आपण एक्सेप्ट जरी केल्यानी तरी तुम्ही म्हटलं पाय जमिनीवर ठेवचे असतो, हवेत जाऊचा नसता. उद्या आमका आणखी जरी पिक्चर गावले किंवा केले तरी पाय जमिनीवर जावे. आता आम्ही जे फिरतो ना ते रस्त्यान चलतच फिरतो, आमच्याकडे गाडी घोडे घेऊन आम्ही फिरणार नाही. कळलं काय? तर मी आता काही माणसं खेचणारी पण असं रिझर्व्ह राहलात ना की तुमचे सेल्फी वाढतात. शेवटी या मानण्यावर आज मालवणी भाषा दिन असं थोडे मालवणीचे थोडेफार असे या येतलेच, तो काय विषय नाही. भेरा प्रदर्शित झालो आणि आपला तोच विजय असा. म्हणजे कुडा म्हणजे इव्हन सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यगृहात झालो, तुझ्या ह्याच्यामध्ये थिएटरमध्ये वगैरे झालो. मुंबई पुण्याचं आणि शहरात लोक काय अनुभवतो, काय सांगशील? शहरातला अनुभव अजून छान आणि अजून वेगळा आहे. कारण की तिथे लोक त्याच्याकडे इंडिपेंडेंट फिल्म म्हणून बघतात. म्हणजे कोकण रेफरन्स, मालवणी रेफरन्स याच्या बियॉन्ड जाऊन ते एक फिल्म म्हणून बघतात त्याच्याकडे. आणि आपल्याला पण माहितीये की अतुल पेठे सर असतील, भडकमकर सर असतील, मिलिंद गवळी असतील, असे अनेक जण आहेत ज्यांनी आम्ही त्यांनी खास करून त्यांना काय वाटतं, म्हणजे हा अभ्यास संपलाच नाहीये की त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्ही त्यांच्यासाठी काही स्पेशल स्क्रीनिंग केले, जसे इथे पण केले होते. आणि या सगळ्याचा परिणाम असा आहे की लोक हे सांगतात की श्रीकांत खूप दिवसानंतर, म्हणजे त्यांनी काही नावं पण घेतली मराठी फिल्म्स, ज्या मराठी फिल्म्स मुळात म्हणजे खूप छान कमेंट आहे त्याच्यावरनच मी सांगतो. आम्हाला ही देवगडला मिळाली होती आणि सिमिलर कमेंट्स बाकी पण ठिकाणी मिळाल्या की काही पुस्तकं वाचताना चित्रपट बघितल्यासारखं वाटतं आणि काही चित्रपट बघताना आपण एक कादंबरी किंवा पुस्तक वाचतोय असं वाटतं. तर मला वाटतं की फिल्म हे मीडियमच तसं आहे की त्याच्यातनं
एंटरटेनमेंट तर झालंच, पण एंटरटेनमेंटचाही बियॉन्ड जाऊन त्याचा मूळ जे आहे ना ते खरं तर एक अनुभव देणं आहे. मग तो आनंद असेल, दुःख असेल, विरह, काही असेल, पण तो अनुभव देणं आहे आणि तो परिणाम होतोय. म्हणजे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये तर म्हणजे काही ठिकाणी जरा एक मजेशीर गोष्टी पण घडल्या की त्या मल्टिप्लेक्सच्या त्या स्क्रीनचा एसी खूप जास्त होता आणि हळू इतके सगळे गारठून जायचे आणि फिल्म मध्ये धो पाऊस पडतोय. तर काही मल्टिप्लेक्सला तर 6D एक्सपिरियन्स त्यांना, म्हणजे 3D तर येतच होता. म्हणजे काही जण म्हणायचे की अरे ते इमर्सिव्ह वाटतंय नुसतं बघताना, पण हळू त्यांना ते मातीचे वास पण यायला लागले, ते पाण्यात भिजून टेम्परेचर पण जाणवायला लागलं त्यात. म्हणजे आम्हाला अशी भीती वाटायला लागली की अरे हे म्हणतील की अरे ह्यांनी थिएटरवाल्यांना सांगितलं की काय एसी जास्त तर खूप जास्त काय म्हणतात ना लाईव्हली, म्हणजे आणि ही तर कॉमन रिॲक्शन आहे. आतापर्यंत एकही माणूस असा भेटलेला नाही ज्याने ही रिॲक्शन नाही दिली. हे साधारण एक 10-15 मिनिटानंतर विसर पडतो आपल्याला की आम्ही फिल्म बघतोय. ही पहिल्या ऑडियन्स पासून आतापर्यंतच्या ऑडियन्स पर्यंत कुठलाही असू देत तो, ही रिॲक्शन येतेच येते. एक पहिली 10-15 मिनिटं ती फिल्म घेते, हळूहळू वेळ घेते आणि ती अशी आपल्याला कळत नाही आपण कधी त्याच्यात सरकलो आणि नंतर आपण विसर पडतो की आपण फिल्म बघतोय. आपण त्या गावात त्या लोकांच्या कुठेतरी काही अंतरावर थांबून हे बघतोय. आणि अर्थात हे म्हणजे याच्यात माझ्या एकट्याचा क्राफ्ट हा मुद्दा नाहीये, टेक्निशियन्स पण तेवढेच जबाबदार आहेत त्याला. कारण की आमचं साऊंड डिझाईन ज्यांनी केलंय, बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी दिलंय, त्यांनी ते फारच अप्रतिम केलेलं आहे. त्यामुळे 5.1 सराउंड साऊंड वगैरे मध्ये बघताना तर तो एक्सपिरियन्स फारच अनदर लेवलला आहे. मला आणखी एक म्हणजे परत मी जरा मागे जातोय, म्हणजे मेकिंग कडे जातोय की बरेच प्राणी आपल्या त्याच्यात दिसतात. म्हणजे अगदी मुंगीपासून सापापर्यंत सगळे प्राणी दिसतात त्याच्यात. आणि माका सगळ्यात शॉट आवडलो त्याच्यात, ह्यो दूध घालूक जाता आणि त्या मांजर येतात. आता मांजराक तर तो ऑर्डर देऊ शकत नाही ना. हा म्हणजे माका असं वाटतं की तिथपासून काय नियती म्हणा, परमेश्वर म्हणा, तुझ्या बरोबर होतो. मला हेच वाटतं. काय सांगशील? मला आलेली अनुभूती सांगतो, प्राण्यांच्याच बाबतीतली अनुभूती सांगतो. एक टेक्निकल रिझन असं होतं की आमचा क्रू खूप छोटा होता. 25 लोकांनी मिळून बनवलेली फिल्म आहे सगळी मिळून. आणि एरवी जो आपल्याला तामझाम दिसतो शूटिंग मध्ये तो 25 जणांचा होता. त्या 25 पैकी 24 जण प्राणीप्रेमी आहेत. तो एक कोण? तो एक असतो ना, त्याला कशाशीच काही घेणं देणं नसतं. हा. आणि दुसरं मला जाणवलेली गोष्ट ना, तुम्ही हे मी काही मुलाखतींमध्ये सांगितलंय, तो तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणणारा जो माणूस असतो इथे, जो मी होतो, तो पहिला सा कसा लावतो त्याच्यावर सारेगमपधनी ठरणार आहे. तर मी खूप क्लोज टू नेचर माणूस आहे, खूप जास्त. म्हणजे मी कित्येक नाटकं केलेली आहेत निसर्ग रिलेटेड, आणि मी ऍट द सेम टाइम निसर्गाच्या बाबतीत तेवढा स्पिरिच्युअल पण आहे. आणि ते काय मला असं लक्षात आलं की तेच माझ्या टीम मध्ये पण आहे, ते पण तितकेच स्पिरिच्युअल आहेत. म्हणजे एक कुत्र दिसतंय सेटवर म्हणून पटकन दगड घेतला किंवा हाड केलं किंवा पाय असा केला, असं एकदाही घडलेलं नाही. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, आम्ही जिथे शूट करायला जायचो ना, ते बहुधा त्यांना ते, आणि आपण म्हणतो ना प्राण्यांना त्या एनर्जीज कळतात, तर त्या बहुधा त्या एनर्जीज कळत होत्या. कोणीच कशामुळे डिस्टर्बच नाही झालंय. म्हणजे केवळ ती मांजर तर ती झालीच. हो, कुत्र्याची पिल्लं तर आम्ही कुत्र्याची पिल्लं तरी ठरवलेली होती. तुला 2-3 शॉट्स असे दिसतील ज्याच्यात कुत्र कुठनं आलंय ते त्याचं काम करतंय, आणि आम्ही असं म्हटलं की राहू दे, तो साप पण त्याचा तोच आलाय. होय, अँब्युलन्सच्या वेळेला आहे तो, ते देवळात अन्न शोधत असतो तेव्हा मागे कुत्र पण अन्न खात बसलंय. तर कोणीतरी पटकन म्हणायचं अरे कुत्र फ्रेम मध्ये, म्हटलं राहू दे, ते मिळतंय आपल्याला. याची आणि कुत्र्याची अवस्था सेम आहे. हा, एक्झॅक्टली. मी तोच विचार माझ्या मनात कसलं शॉट आहे. होय,
बरं ब्रीफ देताना तसंच दिलेलं असतं. म्हणजे मी याला काय म्हणालो होतो की म्हटलं अरे तुझी भुकेने तुझी अवस्था एखाद्या प्राण्यासारखी झाली आहे, तू अन्न शोधतोयस टाकून दिलेलं, आणि त्याच शॉटला तुम्हाला ऍक्च्युअल एक प्राणी दिसणं, तर मला वाटतं की हे ना ते नाही, आता तू या सांगतोस म्हणून कळला. त्यावेळी माझ्या मनात प्रश्न काय इलेलो हा. की अरे तो कुत्रो तिकडे खाता, ह्यो इकडे खाता, हा. ह्यानं कुत्र्याचं क्लोजअप कशाक घेऊक नाही. आता कळला माका तो कुत्रो असोच इल्लो. आणि तुला लक्षात आलं असेल तर तूच मागच्या वेळेला पण तू म्हणालास की ते क्लोजअप घेऊन मी इन्फॉर्मेशन अंडरलाईन नाही केली आहे, की तो सहज दिसण्यात जे ऑर्गॅनिक तो एक हे येतोय, किंवा आता तो धावत येतो तेव्हा बरोबर कावळा उडालाय. तर मला असं वाटतं की ते काही प्रमाणात आम्ही ठरवलेलं होतं, काही प्रमाणात ते सगळे आले म्हणजे साप येणं वगैरे तर म्हणजे खूपच हे होतं पण ते इले, सगळं. डोंबळे पण इले ते काय. हा डोंबळे. मुळे पण येईल. डोंबळे पण इले. तर त्याचं एक मला परत कारण हेच वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून खूप सेंट्रिक आणि सेल्फ ऑब्सेस्ड असला ना, तर तुमचं या गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण जर तुम्ही तसे नसाल, तुम्ही ओपन माइंडेड असाल, ब्रॉड माइंडेड असाल, तर तुम्हाला कळतं की अरे आपल्यासाठी काय येतंय. आता त्या मांजरीचे इतके लाड केले होते सगळ्यांनी की तिला कोणी हकललं नाही, काही नाही. आम्ही शूटिंग करायला लागलो तरी तिला फरक पडला नाही. याने तिला अंगाखांद्यावर घेतलं होतं, मी लाड केले होते, सगळ्यांनी लाड केले होते. त्यामुळे त्याच्यामुळे आपण म्हणतो त्यामुळे तिला ते दुधाचा वास आला. बरं म्हणून आम्ही हेही केलं होतं की दूध खोटं नाही दाखवायचं, म्हणजे दूध खरं घेऊया तिथं. दूध दिसतच नाही. हा पण तरी ते खरं घेतलं आणि ती आली. ते खरं आहे दूध हे मांजराच्या त्या मोमेंट वरून कळतं. आणि एक त्याच्यामध्ये एक हे होतं, निसर्गाचा जर विषय येतोय तर त्याच्यामध्ये एक होतं की साकवामध्ये तुम्ही साकवा शॉट असा येतो आणि ते एक पान, ते नॅचरल होतं की मुद्दामून केलेलं होतं? तसा शॉट हवाय हे ठरलं होतं. कारण मी रेफरन्स म्हणून मी जेव्हा रेकी करत होतो तेव्हा मी कोंडुराला गेलो होतो, आणि कोंडुराला साधारण मी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गेलो होतो जेव्हा पहिल्यांदा रेकी गेली. आणि त्या कोंडुऱ्यात एक जुना जो साकव आहे ना, त्याच्यावर तर मी अख्खीच्या अख्खी वेली आणि फुलं बघितली होती. आणि मला ते बिंग फोटोग्राफर एवढं भारी वाटलं होतं की अरे काय मजा आहे, तोडका मोडका साकव आहे पण त्याच्यावरही लाईफ आहे. मी म्हटलं होतं आपण हे आपल्या फिल्ममध्ये वापरायचं असं ठरवलं होतं. पण मी म्हटलं आपण स्वतः तो साकव बांधलाय, त्याचं एजिंग केलंय, त्याला जुनं दाखवलंय आम्ही, कारण त्या पोपळी अशा ताज्या ताज्या होत्या रे, त्यांना जुनं दाखवायला धडपड केली आहे सगळी. आणि म्हटलं आता हे आपल्याला करावं लागेल. आणि अचानक एक दिवस असं झालं की आम्ही त्या साकवावर वावर सुरू झाला होता आमचा, तर आमच्या चपला बिपलांबरोबर त्यात माती अडकायची ना, तर त्या मातीत खाली ती माती राहून एक दिवस डायरेक्ट एक पान आलेलं दिसलं. मी म्हंटल अरे आलं स्वतःहून. तर मी आमच्या डीओपीला म्हटलं हा शॉट आधी घेऊन टाकूया, ते पान परत जाणार. आणि तो शॉट घेतला. म्हटलं हे पान आपल्यासाठी आलेलं आहे, हा शॉट घेऊया. हे ऑलरेडी डिझाईन मध्ये होतं पण आता ते आपल्यासाठी आलेलं आहे, म्हटलं हा शॉट घेऊन टाकूया. तो घेतला. म्हणजे खराच म्हणजे ह्या दिसणं आणि नंतर त्या सूचना आणि त्या एक्झिक्यूट करणं, हे 3 वेगवेगळ्या गोष्टी असतात पण ते खूप किती महत्वाचे असतात. 25 पैकी 24 जणांका प्राण्यांची निसर्गाची आवड असा हा हे खूप मोठी गोष्ट असा. आणि श्रद्धाकडेच्या घराकडे सुद्धा खूप खूप मांजरं, त्यातलं एक आमका गिफ्टही दिलं त्यांनी. त्या हल्ली खूप म्हणजे खूप मोठा झाला आणि खूप चपळ आता. पण निसर्गाची अनुभूती येण्यासाठी आम्ही सुद्धा आता ज्या जागेवर ही मुलाखत घेतो त्या ह्या सत्यप्रभा, आणि त्या इतक्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असा, म्हणजे हेमंत देशपांडे आणि हेरम देशपांडे या दोघांनी इतक्या सुंदर ह्याची रचना केलेली असा. आणि अशा सुंदर शांत आणि हवेशीर जागेत आपली मुलाखत होता. त्याच्यामुळे कदाचित मालवणीचा जो माहोल असा, त्या मालवणी माहोल या सत्यप्रभान सुद्धा टिकवून ठेवलेलं. आणि मी तुमका मुद्दा म्हणून सांगतोय की कधीतरी एकदा या जागेत भेट दिवा, तुम्ही परत परत येत राहूशात सत्यप्रभामध्ये. आणि खाली तर त्यांचा पूर्ण ब्रह्म हॉटेल असाच देशपांडेंचा, जा संपूर्ण सिंधुदुर्गात काय सिंधुदुर्गाच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध असा. तर या ठिकाणी भेट द्यावा. ते म्हणतात ह्याचा प्रमोशन करून घेतलंय, पण तसं नाही. खरंच मनापासून सांगते, जशी ही फिल्म जेन्युअन आ, तसं हे सगळं एमबीएस जो असत तो सुद्धा जेन्युअन असा माका वाटतं. श्रीकांत,
खूप वेळ झालो असं आपण गप्पा मारतो असं, म्हणजे बराच वेळ, म्हणजे तू उभं असलेलो बसलोस त्याच्यावरून माझ्या लक्षात येईल की बरोच वेळ बरोच वेळ झालेलो असा. तिकडे आमचा कॅमेरामन सुद्धा कंटाळलेलो असा, तो काय काय तिकडे केणी करता. तर आता आपण शेवटाकडे येऊया ह्याच्या. दीपक भेरा, आता एक कॉमन प्रश्न सगळ्यांका तुमका तिघांकायचा. भेरा तुझ्या आतापर्यंतच्या लाईफ मध्ये भेराचा महत्व का तुझ्या आयुष्यात? आता पात्र म्हणून म्हणच्या तर असा होता की आपण तशा माणसांका अजून त्याच्याकडे लक्ष देत आहोत. जे म्हणजे तितकं महत्व देत नाही, काही जण देत नाही. बदल झालो पण इतर नात्यांमध्ये पण त्यांच्या लक्ष देऊ, म्हणजे योग्य वेळी नात्यांकडे लक्ष देऊ, तो एक बदल झाला माझ्यात. आणि एक कलाकार म्हणून एखादी गोष्ट तिचो किती खोलवर अभ्यास करू गयो, ह्या दादाकडून मला भरपूर शिकाक मिळाला. तर एवढं बदल भरपूर झालं, एवढं बदल तुका शिकाक मिळाला भेरामुळे. आणि सांगतोस तू, म्हणजे नात्यांकडे बघू तर तुझं एक दृष्टिकोन बदललो या चित्रपटात, बऱ्याच जणांचं बदललो या चित्रपटामुळे. आणि तुका आणि लोकांचे काय प्रतिक्रिया आले, लोकांपर्यंत तो कितपत पोहोच. आधी दीपक जोईल, मगाचोच प्रश्न थोडं रिपीट करते वेगळ्या अंगाने, की आधीचो दीपक जोईल जो होतो, तुझी एखादी संस्था पण असतात पुणे ठाण्यात वगैरे, तिकडे ती तू काम करत असतात, की लोकांचा दृष्टिकोन कसं बदललो तुझ्याकडे बघण्याचो, तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं? असं दृष्टिकोनात तसं काय माका फरक वाटत नाही, पण कारण काम करताना आधीपासून बघल्याने या मित्रांनी आणि इतर जे मंडळी आहेत, तर त्यांना असं झालं की अरे बापरे, आपल्यातलं कोणतरी हा जो आपल्या बरोबर आता काम करत होतो, आता मोठ्या पडद्यावर दिसता, त्याचं काम इतका चांगला गाजता, त्यांची टीम त्यांचं पिक्चर एवढं चांगलं गाजता, ह्या बघून त्यांना पण आनंद होता. म्हणजे ते 4 लोकांना अजून सांगतात की यो माझा मित्र आहे, आम्ही एकत्र काम केला. तर यो माझ्या नाटकात काम करायचो, आता मोठ्या पडद्यावर दिसता, ह्या जेव्हा सांगतात ना दुसऱ्यांका, आणि मग ते दुसरे माका सांगतात ना, मग तेव्हा एक वेगळा आनंद असता. खरंच ह्यो आनंद दीपक कधी किंवा श्रीकांत, श्रद्धा ह्यो पैशात विकत मिळणार नाही, आणि ह्यो खच्या मॉलमध्ये पण गावणार नाही, काय नाही. ह्यो आपल्याक लोक दितात आनंद. म्हणून ते बालगंधर्वांनी म्हटलं ना, मायबाप रसिक, तर ते मायबाप रसिक ज्यांच्यापर्यंत भेरा पोचली आहे ना, तर त्यांनी त्याला उचलूनच धरले नाही. म्हणजे तो एक ती जी कमेंट होती, कादंबरी आणि चित्रपट आणि कादंबरी, ही खूप अप्रतिम कमेंट असतात त्याच्यामध्ये. त्याच्यात प्रमोद जोशीने खूप छान लिहिला त्याच्यावर, अर्थात 2 त्यांनी कमेंट केले वाटतं, मोठे कमेंट केले. पुन्हा त्याच प्रश्नाकडे येत आहे, श्रद्धाकडे येते. श्रद्धा, पण भेरान तुझा आयुष्य किती बदलला, नाही बदलला, तसा काय सांगशील? भेरान माझं आयुष्य खूप बदलला. याचा कारण भेरात काम केलं ह्या लोकांना माहिती होतं. जेव्हा माका काम करायचा, माका सगळा अवॉर्ड मिळाला, त्याच्यानंतर लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदललो. मी आता बाजारात जरी गेले, रिक्षेतून जरी गेले, तर रिक्षावाला माका विचारता की वहिनी तूच माती, तू काय अवॉर्ड मिळाली? म्हटलं होय मीच. बाजारात गेलंय ती भाजीवाली माका विचारता, सकाळीच पेपर वाचलंय त्यामुळे तुझं फोटो बघले, तूच माती, म्हटलं मीच. असे करत करत मी जर बाहेर बाहेर पडले, म्हणजे पिंगुळी तिटावून जर मी बाहेर पडले, कमीत कमी 10-12 माणसं माका भेटतो. आणि माका आता असं आला की आता ज्यांनी पिक्चर बघितलो की माका अनिक काकी म्हणा हाक मारतो, आणि माका फोन करताना कॅरेक्टर मी ओळखला. आता ह्याला कसा माझा आता श्रद्धा म्हणून आता कोण ओळखून बघणार नाही, आता अनिक काकी ह्या माका किंवा अनि बाय म्हणून माका आता कॅरेक्टरने माका आता ओळखतो. त्यामुळे इतक्या समाधान झाला की जा काय केलंय तर सगळ्यांना आवडला, त्यामुळे माका भरपूर समाधान झाला. या सगळं झाला तर डिरेक्टर जे असं श्रीकांत प्रभाकर भिडे त्यांच्यामुळे झाला, जे लेखक असत त्यांची जी कथा असा ते प्रसाद खनोट त्यांच्यामुळे झाला, घरातले जाणते जे आपली माणसं त्यांच्यामुळे झाला, घरातली इतर माणसं त्यांच्यामुळे झाला, सहकलाकार त्यांच्यामुळे झाला, आणि इतर जे कॅमेरामन स्पॉट बॉय यांच्यामुळे सगळ्यामुळे ह्या झाला. आता एकट्याचं काम नाही असं, त्याच्या आधी जी मेहनत घेतली ती सगळ्यांनी घेतलेली असा. आई वडिलांचे आशीर्वाद आणि इतर मित्रमंडळींचे आशीर्वाद, त्यांचे काय जे या असतील म्हणजे शुभेच्छा. कोणामुळे झालं माहिती आता, याच्या आधी तुम्ही सांगा. याच्या आधी ज्या दोघांका ऍक्टर म्हणून बोलायला ना, त्यांनी घाण केला.
त्यांनी ऍक्टिंग बरोबर करूक नाही त्यांच्या आभार. त्यांनी चांगली ऍक्टिंग केली असती तर यांचा काय. त्यांनी सेम प्रश्न काय सांगशील टीम ऑफ मला ना पुनर्जन्म दिलाय बेराने. जरा जड शब्द वापरतो पण खरंच पुनर्जन्म दिलाय. कारण युजली आपण मिड लाईफला जेव्हा येतो, आपण 35-40 हे मिड लाईफ असतं. आपण म्हणतो की अरे आता अजून एवढंच लाईफ राहिलंय बाबा. तर मी बेरा बनवत असताना बरोबर मिड लाईफच्या रेंज मध्ये आहे. 37 ते 40, आता 40 रनिंग. तर मी पहिली एकांकिका जेव्हा लिहिली ती 2006 साली लिहिली होती. तर या बेराने मला काय केलं तर मला 18 वर्षाने तरुण केलंय मला. कारण काय होतं, तुम्ही आर्टिस्ट म्हणून जेव्हा किती नाही म्हणलं तरी हळूहळू थोडे हुशार होत जाताना, तेव्हा त्या सुरुवातीच्या काही गोष्टी निसटायला लागतात. ऑब्झर्वेशन, क्युरिओसिटी, अशी कुतूहलता, प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घ्यायचंय, बोलायचंय, गप्पा मारायच्या, हे हळूहळू जायला लागतं. आणि मला माहितीये कडे तुम्ही जायला लागता. बेराने मला नाही माहिती, मला अजून जाणून घ्यायचंय, मला अजून जाणून घ्यायचंय, ह्या परत एकदा फेज मध्ये टाकलं. आणि म्हणून मी म्हणतोय की माझा कलाकार म्हणून पहिली फिल्म असल्यामुळे ऑलमोस्ट पुनर्जन्म झाल्यासारखा आहे. आणि माझं वय 18 वर्षांनी कमी केलं या फिल्मने. त्यामुळे आता मला फारच फ्रेश वाटतं. आणि त्यात आता जे रिव्ह्यूज घेत मी फिरतोय त्याने तर ते आपलं नाही का, शाळेत असताना स्पर्धा करायचो आपण आणि छान काढलंय ना चित्र, आणि होय काय आम्ही आपलं काढलं. हा, मग तुम्हाला कधीतरी 3रा नंबर मिळतो, कधीतरी उत्तेजनार्थ मिळतं. आपल्याला चित्र छान आल्यावर आपला फरक नाही पडत. अरे माझं आवडलं, ओके. सेम कंडिशन आहे आता. अरे माझं चित्र आवडतंय, मजा येते, मस्त वाटतंय. तू सॅटिस्फाईड आहेस? खूप जास्त. अजून काय पाहिजे? असं एखादं वाटलं नाही का की ही प्रेम अशी पाहिजे होती, हे त्याच्यामध्ये जरा हे ऍड केला पाहिजे होतं, असं बऱ्याच वेळा वाटतं एखादी कलाकृती झाल्यानंतर? तसं वाटतं? तसं खूप वाटतं. आम्ही रोज एक फ्रेम डिस्कस करतो. मी स्वतःच सांगतो अरे हे माझं चुकलं रे जरा. आणि त्या चुकांची कारण पण माहिती आहेत आम्हाला, की अरे इथे का चुकलं, तर वेळच नव्हता, हे लोकेशन थोड्या वेळासाठी होतं, इथे टेक्निशियन जरा गडबडले होते, सगळं कळतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की त्या चुका एवढ्या मोठ्या नाही आहेत की ज्याच्यामुळे फिल्मचंच नुकसान झालंय. खूप आहेत, म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी सांगू शकेन. पण इथे असं आहे की आम्ही डे 1 पासून ना या फिल्मला आमचा फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स समजतो. म्हणजे स्वतःच डिझाईन केलाय, स्वतःच विद्यार्थी आहोत, स्वतःच शिक्षक आहोत, स्वतःच आहोत सगळं. त्यामुळे आता आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय आणि आता आम्हीच परत स्टुडंट म्हणून बसलोय स्वतःच प्रोजेक्ट कडे बघायला. असे आमचे रोज डिस्कशन चाललेले असतात. त्यामुळे पण हे तितकंच माहितीये की अरे ते करत असताना आपण पूर्ण याने केलं, तेव्हा काही परिस्थिती नव्हती अनुकूल म्हणून ते झालं असेल. त्यामुळे वाईट नाही वाटत. खरंच एक कलाकृती आपण तयार करतो, जसं तू म्हटलंस की या वयात मिडल एज मध्ये एक कलाकृती तयार करतो आणि ती कलाकृतीने आपलं वय कमी होतं आणि आपण 18 वर्षांनी तरुण होतो अजून त्या कलाकृतीने. मला वाटतं इथल्या या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाशी हीच भावना असेल. म्हणजे ह्याचं जर केलं तर हा मग 2-3 वर्षाचं होईल. हो तर चला काकांग बरा वाटत. तर खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे भेरा च्या अनुषंगाने तुमचे म्हणजे परत मी बघले मराठी आता होता आता काय होतं, आता नाटकातले कलाकार असल्यामुळे ते समोरसून पात्र त्याच्याच कंटिन्युटी करून जातो. पण आमचे सगळे जे दर्शक असत ते समजूतदार असत, ते समजावून घेतात. त्यांना भाषेत काय एवढं काय ह्या नाही, असा कंटेंट महत्वाचं असा, आणि आपण नेहमी कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो असो. आणि सुदैवानं आज मालवणी भाषा दिन असा, जसं तू सांगलंस तसे सगळ्यांकाच मालवणी भाषा दिनाचे बेराच्या टीम कडून सुद्धा शुभेच्छा असत. आणि जगातल्या पहिल्या मालवणी भाषेतल्या पूर्ण लांबीच्या मालवणी भाषेतल्या चित्रपटाच्या काही कलाकारांसोबत, दिग्दर्शकांसोबत, असे तुमच्या दिग्गजांसोबत माका गजाली करू गावले यादी माझा मी आधी भाग्य समजते.
भेरा काय हे लोक आपल्यापर्यंत प्रयत्न करत असत ते सगळे समाधानी असत. ज्या काय भेराक यश मिळाला असा मिळतं असा नाही मिळतं असा, जे बघत असत त्यांच्याबद्दल त्यांची तक्रार नाही आणि जे नाही बघत असत त्यांच्याबद्दल त्यांची तक्रार नाही असा. आणि त्यांना विश्वास असा की तुम्ही ह्यो चित्रपट कधी ना कधीतरी बघतालात. पण तो काय ता म्हणत पेनड्राईव्हवर बघू तो चित्रपट ह्यो नाही असा, तो तुमच्या कार्डवर बघू तो चित्रपट नाही असा. तुमका जर तुमचा कोकण कसा असा ह्या जर तुमका बघूचा असा मोबाईलवर बघूचा तर अजिबात नाही असा चित्रपट. तर तुम्ही थिएटरात जाऊन बघा. आता थिएटरातून माका वाटतं बऱ्याच थिएटर मधून तो गेलो. हा आताच सांगते मी की आता हे लोक परत आपल्या जिल्ह्यात येतात, सिंधुदुर्गात येतात आणि परत येतात स्क्रीनिंग करतात, त्याचा शो करत असत. तर त्याच्या तारखांकडे लक्ष ठेवा. तू तारखा सांगू शकतस काय जे किती ठरला काय की साधारण 15 एप्रिल नंतर, 15 एप्रिल पासून पुढे 15 एप्रिल नंतर असा सुटी परीक्षा झालेले असतले, सुटी पडलेले असतले. सुटीत एक काम करायचा की पहिलं आधी भेरा एकदा जाऊन बघायचो आणि ह्या सगळ्यांका सांगायचा तुम्ही किती शिरा घातलास काय केलास तर ह्यांका सांगायचा की चांगला केलास तर सांगायचा. आणि तुम्ही तर सांगतालच कारण तुम्ही मालवणी असाच आणि आज मालवणी भाषा दिन असा. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मी आभार मानतोय की माझ्या निलेश जोशी क्रिएशन चॅनलवर तुम्ही इलात आणि खूप खूप आपण गजाली मारले. आणि काही गजाले माका वाटतं काय हा हे माझा भाग्य म्हणजे तर तुम्ही मुलाखत खूप बघा. तुमका आवडली तर सगळ्यांका ती पाठवा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मालवणी भाषा दिनाचे शुभेच्छा देते आणि थांबतोय. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.